संसदेमध्ये वंदे मातरमवरती चर्चा सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 वाजता बोलणार आहेत. आनंद आहे, कळलं तर बरं आहे. त्या वंदे मातरमनं सर्व धर्म सर्व समाजांना एकत्र घेतलं. सगळ्यात आश्चर्य आहे त्या वंदे मातरमला त्या काळात कुठल्याही धर्मानं विरोध केला नाही, हे विसरू नका बरं. आज देशातल्या विभजनकारी विचारांचं मूळ कारण भारतीय जनता पार्टी आहे. अखंड देशामध्ये द्वेष निर्माण करणं, जातीपातीत तेढ निर्माण करणं आणि राष्ट्र स्वतंत्र व्हावा म्हणून जीवापाड वंदे मातरम मंत्र घेऊन प्राणाचं प्रसंगी प्राण त्याग करण्याची तयारी असलेली त्या काळची पिढी ती पाहिली तर आज देशाला सुद्धा पुन्हा एक 150 वर्षानंतर आठवण झाली पाहिजे. तेच तेज आज पुन्हा देशाला आवश्यक आहे, ते आज प्रकट व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. मातरमच्या घोषणा द्यायला सभागृहामध्ये विरोध केला होता, त्याच्यावरून राजकारण पण तुम्हाला कल्पना आहे की हा सगळा मुद्दा आदरणीय उद्धवजींनी सुद्धा मुंबईमध्ये पत्रकार परिषद उचलला. आजही ते सभागृहामध्ये आम्ही मध्यंतरी मी स्वतः जाऊन राज्यसभेच्या अध्यक्षांना म्हणजे उपराष्ट्रपतींना महामहिने भेटलो होतो. त्यांना कळवलं, मी आणि आमच्या प्रियंका चतुर्वेदी सोबत होत्या, शिवसेनेच्या वतीने कळवलं की तुमच्या या नियमामध्ये अशी तरतूद आहे. थँक्यू, जय हिंद आणि वंदे मातरम हा नारा सभागृहात द्यायचा नाही. देशबांधवांनो, सरकार कोणाचं आहे बघा. वंदे मातरम कहना होगा, इस देश में अगर रहना होगा, हे बोलणारी लोक आहेत. बरं, अजून काढलं नाही, मी बघतो असं म्हणाले ते. म्हणजे त्यांनी ते थोडंसं सॉफ्ट घेतलं, पण अजूनही ते त्याच्यातून काढल्याचं कुठलीही नोट दिलेली नाही. सर, एक प्रश्न असा आहे की तेव्हा 2017 साली एकदा उद्धव ठाकरेंनी मागणी केली होती की जे वंदे मातरमला विरोध करतात त्यांच्या मतदानाचा हक्क काढून घ्या. आजही शिवसेना मागणी मला वाटतं कुठलाही जुना रेफरन्स मला कल्पना नाही वंदे मातरम बद्दल साहेब असे कधी म्हणाले असतील असं मला वाटत नाही. तुम्ही कुठून शोधून काढले मला माहिती नाही, पण आता उद्धवजींवरून सामन्यावर गेला. कोणाची बातमी असेल ती सोडून द्या. आदरणीय उद्धवजी देशाची अखंडता एकतेसाठी धडपडणारा आणि आज देशामध्ये अगदी देशाच्या केंद्रीय नेतृत्वाला या संदर्भात आव्हान देणारा देशातला एकमेव नेता कोण असेल त्यांचं नाव आहे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे. आजपासून बेळगावमध्ये अधिवेशन सुरू होते त्यांचं. ते तर तुम्हाला कल्पना आहे की खरं तर देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल आता साष्टांग नमस्कार करायचा उलटा नमस्कार करायचा मला कळत नाही. असंख्य म्हणजे आता असंख्यच म्हणावं लागेल न्यायाधीश होऊन गेले. आमच्या बेळगावमधील मराठी बांधव, खरं तर तुम्हाला कल्पना आहे का, अल्पसंख्याकांसाठी एक आयुक्ताची नेमणूक केली जाते. ती पण अशी इतक्या दूर करून ठेवली आहे की त्यांना त्यासाठी भाषिक अल्पसंख्याकांसाठी जो कार्यालय असतं ते सुद्धा बेळगावबंद दूर हटवून टाकलं आणि इतक्या दूर कुठेतरी नेऊन ठेवले की त्यांना तिथं जाता येणार नाही. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरचं संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, ही त्यावेळची गोष्ट होती. ती आजही तशीच आहे. बेळगाव बहुसंख्याक मराठी माणूस आहे, त्याला हिंदुत्वाची नशा देऊन त्यांना त्या फसवून टाकलं, ताबडतोब फसवलं आणि बेळगावातलं मराठी माणसाचं बोर्ड लावले. ते कोणती वेदिके आहेत ना, कन्नड वेदिके, तिथं इतके भयानक आक्रमक आणि वाकडे तसे वागत असतात. पण उलट अशा दिवशी लोकशाही आहे ना, मग लोकशाहीमध्ये त्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार नाही का, त्यांना धरणं धरायचा अधिकार नाही का, त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा अधिकार नाही का. तर कर्नाटकातलं सरकार ते कुणाचंही असू द्या, या बाबतीत मात्र ते एकदम महाराष्ट्राच्या विरोधात असतात, मराठी माणसांच्या विरोधात असतात. फलक लावले तरी धडाधड पुसून काढतात. हे आम्ही करतो का इथं? देशामध्ये क्रियेला प्रतिक्रिया निर्माण झाली ना तर फार वाईट होईल. आणि मला आश्चर्य वाटतं सर्वोच्च न्यायालयामध्ये हा दावा किती काळ प्रलंबित ठेवणार आहात तुम्ही. सुनावणीच होत नाही, ते घेतच नाही. तर अशा कितीतरी केसेस आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये. संजय भटला आजही जामीन मिळत नाही, असं आहे ना, ते बोलत नाही कोणी. लोह्याच्या केसबद्दल कोणी बोलत नाही, तसं याबद्दल कोणी बोलत नाही. आणि मग न्यायव्यवस्था कुठे आहे? माझं तर न्यायव्यवस्थेलाच डायरेक्ट प्रश्न आहे. माननीय सूर्यकांतजी, आदरणीय सरन्यायाधीश देशाचे, त्यांना हात जोडून विनंती करतो, या सूर्याचा प्रकाश बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीवर पडावा अशी विनंती करतो. पण विरोधी पक्ष नेते नाही आहेत. विरोधी पक्ष मला वाटतं आदरणीय उद्धवजींनी काल छान सांगितलं. तुम्ही जेव्हा घटना आणि तरतुदी सांगत राहता नियमांच्या, तेव्हा महत्त्वाचा मुद्दा येतो की जर असं असेल
तर मग उपमुख्यमंत्री पद पण नाही ना संविधानिक. वैधानिक कुठे आहे ते पद? मग तेही पद वैधानिक नाही आहे, मग तेही पद काढून टाका. आणि महाराष्ट्रामध्ये असला प्रकार नव्हता. महाराष्ट्रामध्ये अगदी किती कमी संख्या असते तरी विरोधी पक्ष नेता होता आणि हे सातत्याने दाखवून दिलं आहे. भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य, एक मिनिट, आमचे मुख्यमंत्री असताना माननीय मनोहर जोशी सर त्यांना उपमुख्यमंत्री पद पाहिजे होतं. त्यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पद द्यायला ते तयार आहेत. ही यांची मैत्री असते बरं का, त्यातनं ओळखून घ्या. सर, भास्कर जाधवांना विरोधी पक्ष नेत्या पदाचे लॉलीपॉप दिले जात आहे. शिवसेनेतून मागणी होते की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष. नाही, असं कोणी म्हणालं असं मला वाटत नाही. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीरपणे त्यांचं नाव दिलेलं आहे. ह्या उगीच आमच्यामध्ये लावालावी करण्याचं काम करू नका. पण शिवसेनेला शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळायला जमीन घोटाळा प्रकरणी शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट नाहीये. इंडिया आघाडीमध्ये एकी दिसत नाहीये. नाही, प्रश्न विषय तो नाहीच आहे. भ्रष्टाचाराबद्दल शिवसेना आक्रमकपणे ती भूमिका जी आहे ती मांडली जाणार, एवढं मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. बस. सर अजून एक मराठवाड्यातील सोयाबीनचे प्रश्न मोठा झाला आहे. जे हमी भावानं सोयाबीन खरेदी करणं अपेक्षित होतं ते होणार नाहीये, कारण दक्षिण आफ्रिकेतून 1,00,000 टन सोयाबीन आयात. मकाही येतोय, तुम्हाला कल्पना आहे की नाही? मक्याची वाट लागली. मका 22 रुपयावर गेला, 27 रुपयांनी घेतला होता गेल्या वर्षी. तो शेतकरी तोही उद्ध्वस्त होतोय. या इथेनॉलच्या प्रकरणामध्ये हे सगळेच उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत. आता तांदळातून किंवा भाताकडून सुद्धा इथेनॉल निर्माण केलं जातं, ते स्वस्त होतं आहे. आज तुम्ही म्हणालात ना, मग प्रश्न येतो, देशाच्या पंतप्रधानांच्या शब्दांना काही किंमत आहे का? हर किसान का उत्पन्न दुगना होगा, उत्पादन भी दुगना होगा. मरतोय बरं तो, आत्महत्या करतोय. देशातील जवळजवळ 1,00,000 शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षभरात आत्महत्या झाल्या. त्यात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. त्यात सर्वाधिक आत्महत्या आमच्या विदर्भात झाल्या. आणि तरीसुद्धा आजही डोळे उघडले जात नाहीत.